निष्ठेची आता केव्हाच विष्ठा झालेली आहे. खरं तर आता निष्ठावंत कोणाला म्हणावं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जे पक्ष संकटात येताच जे योग्य वेळ पाहून आपल्या स्वार्थासाठी पक्षातून निसटतात त्यांना आता निष्ठावंत असं म्हटलं जातं. खरं तर या अशा निष्ठावंतांमुळं खऱ्या निष्ठावंतांची फार गोची होऊन गेलेली आहे. जे सर्वाधिक गोची ही भाजपाची झालेली आहे. म्हणजे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. पहिल्यांदा शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी फुटली, आता काँग्रेस ही फुटीच्या मार्गावर आहे. अशोक चव्हाण यांना घेऊन त्याचा इशारा दिलेला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हा पक्ष पूर्णतः फुटेल, त्या पक्षाची वाताहत होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं तर त्याच वेळेस जी खतखत इतर पक्षांमध्ये आहे तीच खतखत आता भाजपातील निष्ठावंतांच्या मनामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या पद्धतीने या लोकांना घेतलं जात आहे त्यावेळेस सांगितलं जात आहे की ते भ्रष्टाचारी आहेत, त्यांना ईडीचा सीबीआयचा धाक दाखवलेला आहे आणि म्हणून ते गेलेत. ते जर घाबरून येत असतील, त्यांनी केलेली पापं झाकण्यासाठी ते येत असतील तर त्यांना पक्षात घ्यायला हरकत नाही. पण पक्षात घेतल्यानंतर त्यांना माना सन्मानाची पदं कशासाठी द्यायची हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून जे निष्ठावंत आहेत, ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी खस्ता घालल्यात, त्यांना डावळून त्यांच्या डोक्यावर ही सगळी मंडळी बसवणं हे खरं तर अयोग्य आहे. आता सर्वजण म्हणायला लागलेत. म्हणजे खऱ्या अर्थाने या सगळ्या ओपऱ्यांवरच भाजपामध्येही मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. माधव भंडारी यांचा मुलगा चिन्मय भंडारी यांनी जी खंत व्यक्त केली, विशेष म्हणजे तो त्यांचा स्वभाव नाहीये, तर तरी सुद्धा त्यांनी जाहीरपणे खंत ज्यावेळेस व्यक्त केली त्यावेळेस चर्चेला तोंड फुटलंय. ही माधव भंडारी यांच्या घरामधूनच ज्या पद्धतीने आता वक्तव्य केली गेलीत, खंत व्यक्त केली गेली, ती पाहता भारतीय जनता पार्टीमधल्या सर्वात आधी असलेल्या जे खऱ्या अर्थाने पक्ष उभारणाऱ्या सगळ्यांच्याच मनामध्ये ही खंत आहे की आम्ही आता नेमकं काय करायचं. आता माधव भंडारी एक सच्चे कार्यकर्ते आहेत. म्हणजे भाजपाच्या पहिल्या फळीतील हे नेतृत्व आहे. 1975 मध्ये ते जनसंघामध्ये आले आणि 1980 पासून भाजपामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. म्हणजे आतापर्यंत त्यांना विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, मंत्रीपद ही मिळायला पाहिजे होती. मात्र या सगळ्या पदांसाठी त्यांची चक्क 12 वेळा चर्चा झाली आणि 12 वेळा त्यांना डावळलं गेलं. म्हणजे काल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण राज्यसभेवर जातात, मात्र भाजपामध्ये अहोरात्र मेहनत घेतलेले, वर्षानुवर्ष काम केलेले, खस्ता खाल्लेले आजही उपेक्षित आहेत. आणि म्हणूनच माधव भंडारी यांचा मुलगा हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बोललेला आहे. खरं तर ही प्रत्येकाच्याच मनामधली खंत आहे ही नव्याने येणारी मंडळी ही आमच्या डोक्यावर तुम्ही का बसवता. आता ही जी खतखत आहे ती एकाच्या तोंडातून बाहेर पडलेली आहे. खरं तर भाजपाने या खतखतीची दखल घेऊन लवकरच भ्रष्ट लोकांची जी भरती सुरू केली ती थांबवली पाहिजे. किमान त्यांना माना सन्मानाची पदं देणं तरी रोखलं गेलं पाहिजे. कारण शेवटी पक्षाला निष्ठावंतच तारतील. म्हणजे आता पक्षाचे चांगले दिवस आहेत, पण ज्यावेळेस वाईट दिवस येतील त्यावेळेस ही जी आलेली निष्ठावंत मंडळी आहे ही कधी निसटतील हे कुणालाही सांगता येणार नाही. ज्या पक्षाने त्यांना सर्व काही दिलं त्या पक्षांना सोडून ते भाजपमध्ये आलेत. भाजप सोडायला त्यांना अगदी क्षणभरही विलंब लागणार नाही. आणि म्हणूनच जी निष्ठावंत मंडळी आहे त्यांची कदर झाली पाहिजे. म्हणजे माधव भंडारी यांच्यासारख्या नेत्यांना जो मान सन्मान मिळायला पाहिजे होता, जी पदं मिळायला पाहिजे होती ती न मिळाल्याने आता खरोखरच भाजपावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि लवकरच ही जी खतखत आहे, हा जो असंतोष आहे, त्या असंतोषाचं रूपांतर जे आहे ते मोठ्या वणव्यात होऊ नये असं जर वाटत असेल तर बाहेरून येणाऱ्या लोकांना माना सन्मानाची पदं देणं वेळीच थांबवलं पाहिजे.